Hello everyone. Today we'll be discuss about the National Nutritional Anemia Prophylaxis Program. Okay. So in this the program, so the anemia reduction rate will be in the program. Okay. So the nutrition will be provided for the anemia patient in this the program. So the what is the meaning of the anemia or the definition of anemia? Like the decrease the hemoglobin level in your blood, that is a cause of the anemia. Okay, so the hb level decreasing to 11 mg per dl in girls. Okay, decrease less than. Okay, and the in boys decreasing 12 mg per dl in boys. Okay, so that is a cause of anemia. So the anemia prophylaxis control program आहे. Okay, so आपण या ठिकाणी बघू. Nutritional anemia is a major public health problem in India. The National Anemia Prophylaxis Control Program was started in 1970. It was a centrally sponsored scheme. Anemia especially affected women in the reproductive age group and young children. It is estimated that over 50% of pregnant women suffer from anemia. Nutritional anemia due to iron and folic acid deficiency is directly or indirectly responsible for about 20% of maternal death. Okay. Anemia is also a major contributory cause of high incidence of premature births, so low birth weight and perinatal mortality. सो या ठिकाणी का सांगितलं की 50% ऑफ जी वुमन्स आहे. ओके, सो वुमन्स विल जास्त करून अफेक्ट होतात, कारण की इन प्रेग्नन्सीमध्ये जर का आपण बघितलं तर प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला डिक्रीज इन हिमोग्लोबिन लेवल आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तो त्या ठिकाणी आपण काय करणार, आयरन फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन इम्प्रुव्हमेंटेशन करणार त्यात. ओके, किंवा त्यामध्ये असे 20% जर का आपण बघितलं फिमेल्स जे की डेथ होतात कारण की ॲनिमियामुळे. ओके, डिक्रीज इन ब्लड हिमोग्लोबिन काउंट त्यांच्यामध्ये असणार, सो त्यांच्यामध्ये डेथ रेट सुद्धा 20% आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, प्रेझेंटली 22 million अबाउट adult and 30 million child beneficiary are being covered under the program. Guideline for National Nutritional Anemia Prophylaxis Program, Ministry of Health and Family Welfare, Government of India in 1990. So okay, in 1990 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की हा प्रोग्राम त्या ठिकाणी लॉन्च केला. ओके, प्रोग्रामचं नाव काय होतं त्या नॅशनल न्यूट्रिशनल ॲनिमिया प्रोफायलॅक्सिस प्रोग्राम. ओके, NNAPP. ऑब्जेक्टिव्स काय आता प्रोग्रामचे, the program aim at significantly decreasing the prevalence and incidence of anemia in women in reproductive age group, especially pregnant and lactating women and preschooler children. Okay, so जे पण प्रीस्कूलर चिल्ड्रन्स आहे, ओके, त्या फिमेल्स आहे, आणि रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप वुमन्स आहे आणि प्रेग्नंट वुमन आहे. ओके, सो यांच्यामध्ये डिक्रीजिंग रेट झाला पाहिजे ॲनिमियाचा. ओके, मी त्या ठिकाणी तुम्हाला बोललो की ॲनिमिया हा कॉज करू शकतो डेट आपली. ओके, कॉज करू शकतो आपले डेट. ओके, सो ॲनिमियामध्ये जर का आपण डिफरन्स बघितलं तर 10 to 11 mg/dl. ओके, याच्यापेक्षा लेस दॅन असेल फिमेलमध्ये, सो त्याला ॲनिमिया आपण असं बोलू शकतो. ओके, प्रेग्नंट वुमन असेल, ओके, प्रीस्कूल गर्ल असेल, ओके, त्यानंतर लॅक्टेटिंग मदर असेल, रिप्रोडक्टिव्ह एज वुमन असेल. ओके, सो यांच्यामध्ये जर का डिक्रीजिंग लेवल ऑफ हिमोग्लोबिन असेल तर आपण ॲनिमिया असं बोलतो. सो आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं की त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन ठेवायचं आहे. ओके, सो ॲनिमियापासून आपण त्याला रिकवर करायचं किंवा प्रिव्हेन्शन करायचं आहे. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स ऑफ द प्रोग्राम आर टू असेस द बेसलाईन प्रिव्हलन्स ऑफ न्यूट्रिशनल ॲनिमिया इन मदर्स अँड यंग चिल्ड्रन्स थ्रू द एस्टिमेशन ऑफ हिमोग्लोबिन लेवल. ओके, या ठिकाणी मी बोललो तुम्हाला हिमोग्लोबिन लेवल त्या ठिकाणी डिक्रीज असणार. ओके, त्याला आपण ॲनिमिया असं बोलू शकतो, किंवा मदरमध्ये आपल्याला ती इम्प्रुव्हमेंटेशन करायची आहे त्यांची. To put the mother and children with low hemoglobin levels less than 10 gram and less than 8 gram respectively, and anti-anemia treatment will be provided. Okay, 8 gram असेल किंवा 10 ग्रॅमपेक्षा कमी असेल त्याला आपण 10 ग्रॅम पर mg/dl असं आपण त्यांना बोलू शकतो एज लेवल, किंवा त्याला आपण अँटी ॲनिमिया ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. आयरन सप्लिमेंटेशन असेल किंवा पॅरेंट्रल असेल किंवा ओव्हरऑल रूट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो त्यांना. To put the mother with hemoglobin level more than 10 gram/dl and children with hemoglobin more than 8 gram/dl on the prophylaxis program. Okay, हिमोग्लोबिन लेवल जर का आपण ठिकाणी बघितलं 10 gram/dl चा जास्त असली, ओके, आणि चिल्ड्रन्समध्ये 8च्या जास्त असली तर त्याला आपण प्रोफायलॅक्सिस प्रोग्राम बोलू शकतो. म्हणजे की आपल्याला इम्प्रुव्हमेंटेशन करायचं आहे ॲनिमियामध्ये. ओके, जे पण ॲनिमिया
मदर आहे त्यांच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंटेशन करायचे त्यांची रेट, ओके, हिमोग्लोबिन रेट, त्याला आपण प्रोफायलॅक्सिस असं बोलू शकतो. टू मॉनिटर कंटिन्युअसली द क्वालिटी ऑफ टॅबलेट्स डिस्ट्रीब्युशन अँड कन्झप्शन ऑफ सप्लिमेंटेशन. या ठिकाणी आपल्याला टॅबलेट्स असेल, डिस्ट्रीब्युशन आपण कोणत्या टाईपने करणार, कन्झप्शन ऑफ टॅबलेट असेल, ओके, सप्लिमेंटेशन असेल. टू असेस पिरियडिकली हिमोग्लोबिन लेवल इन बेनिफिशियरीज. टू मोटिवेट द मदर टू कन्झ्युम द टॅबलेट थ्रू द रिलेव्हंट न्यूट्रिशन एज्युकेशन अँड टू गिव्ह टू देअर चिल्ड्रन्स ऑल्सो. ओके, या ठिकाणी आपल्याला मदरला मोटिवेट करायचं आहे रिगार्डिंग तर आपलं न्यूट्रिशनल एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं टॅबलेटबद्दल. ओके, बेनिफिशियरीज आपण या ठिकाणी बघत होता. द स्कीम बेनिफिशियरी आर चिल्ड्रन इन 1 to 5 years of age, pregnant and nursing mothers, females, acceptor of terminal methods of family planning and intrauterine devices. या ठिकाणी स्कीममध्ये आपल्याला 1 to 5 years of एजपर्यंत त्यांना प्रेग्नंट नाही होऊ द्यायचं आहे, ओके, त्यांना स्टॉप करायचं आपलं प्रेग्नन्सी त्यांची. सो आपण त्यांना इंट्रायुटराईन डिव्हाइसेस प्रोव्हाइड करू शकतो, जे की फॅमिली प्लॅनिंग थ्रू आपण त्यांना प्रोव्हाइड करणार. The target beneficiary of the scheme are 50% of total percent and the nursing mother and 25% of total women except of terminal method of intrauterine devices. The target child population is 50% of total population in the group. Age group is 1 to 5 year. Okay, so जे पण 25% ऑफ वुमन आहे ज्या की ॲक्सेप्टेबल असतात की टर्मिनेशन करायला इंट्रायुटराईन डिव्हाइसेस. ओके, किंवा 50% जे मदर्स आहेत ज्या की ॲक्सेप्टेबल नसतात फॉर द इंट्रायुटराईन डिव्हाइसेससाठी. ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या फॉलो करणार आपण नॅशनल ॲनिमिया प्रोफायलॅक्सिस प्रोग्राममध्ये. Program focus on the following activities like promotion of regular consumption of food rich in iron. Okay, so जे पण आपण फूड कन्झ्युम करणार त्यामध्ये रिच अमाऊंट ऑफ आयरन असेल, ओके, आयरनची मात्रा त्यामध्ये जास्त पाहिजे. सप्लाय ऑफ आयरन अँड फॉलेट सप्लिमेंटेशन इन द फॉर्म ऑफ टॅबलेट टू द टार्गेट ग्रुप. आयडेंटिफिकेशन अँड ट्रीटमेंट ऑफ सिव्हिअरली ॲनिमिक केसेस. द रिकमेंडेड डेली डोसेस ऑफ आयरन अँड फॉलिक ॲसिड टॅबलेट्स ॲज फॉलो. ॲडल्ट वुमन 60 mg पर एलिमेंटल आयरन प्रोव्हाइड करायचं आहे आपल्याला वुमनमध्ये, प्लस 0.5 mg पर फॉलिक ॲसिड. चिल्ड्रन्समध्ये 1 to 5 years असेल 20 mg ऑफ एलिमेंटल आयरन प्रोव्हाइड करायचं प्लस 0.1 mg पर फॉलिक ॲसिड. फॉर यंग चिल्ड्रन्समध्ये हू कॅन नॉट सॉलो लिक्विड सिरप कंटेनिंग द सेम अमाऊंट ऑफ आयरन फॉलिक ॲसिड वॉज गिवन टू 2 ml at a time. This has been discontinued since 1991. सो ऑर्गनायझेशन कोण कोण करतं आहे यामध्ये. द प्रोग्राम इज इम्प्लिमेंटेड थ्रू द प्रायमरी हेल्थ सेंटर. ओके, त्यानंतर सब सेंटर असेल, प्रायमरी हेल्थ सेंटर आणि सब सेंटरच्या अंडर हे प्रोग्राम अरेंज होणार. मल्टीपर्पजेस हेल्थ वर्कर फिमेल आणि पॅरामेडिकल इन द प्रायमरी हेल्थ सेंटर आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅबलेट आयरन फॉलिक ॲसिड. Adult and pediatric dose to beneficiaries. The functionaries of ICDS scheme assist in the implementation of program. Okay. सो या ठिकाणी बेनिफिशियरी ऑर्गनायझेशन असणार आहेत जे की अंडर द आपण ICDS प्रोग्राम थ्रू सुद्धा त्यांना प्रोव्हाइड करू शकतो न्यूट्रिशनल प्रोफायलॅक्सिस. ॲडिशनल न्यूट्रिशन फूड प्रोव्हाइड बाय स्टेट्स. ओके, 2016 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये आपण न्यूट्रिशन फूड का प्रोव्हाइड करणार, एग आणि बनाना. प्रोव्हिजन पिरियड काय 2 days इन अ वीक. गुजरातमध्ये 200 ml ऑफ मिल्क प्रोव्हाइड करायचं. तिथी भोजन सप्लिमेंटेशन प्रोव्हिजन ऑफ स्वीट और नमकीन बाय कम्युनिटी मेंबर्स व्हॉलंटरी 5 days इन अ वीक ऑन पेरियोडिक ओकेशनमध्ये. हरियाणामध्ये तिथी भोजन एव्हरी थर्सडे ऑफ द मंथ. गर्ल स्टुडंट बर्थडे आर सेलिब्रेट विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ स्वीट व्हॉलंटरी ऑन पेरियोडिक ओकेशन. झारखंडमध्ये एक बनाना प्रोव्हाइड करणार न्यूट्रिशनल फूड 3 days इन अ वीक. ओके, त्यानंतर कर्नाटका 150 ml ऑफ मिल्क 3 days इन अ वीक. केरला एग्स बनाना 150 ml मिल्क 1 day इन अ वीक 2 day इन अ वीक. महाराष्ट्र स्नेह भोजन प्रोविजन ऑफ बिर्याणी स्वीट्स एक्सेट्रा ड्यूरिंग द बर्थडे ऑफ इम्पॉर्टंट कम्युनिटी लीडर्स ऑन पिरियोडिक ओकेशन. तामिळनाडू एक बनाना ब्लॅक बेंगल ग्राम और ग्रीन ग्राम सीड्स प्रोव्हाइड करणार आपण 5 day इन अ वीक फ्रायडे. उत्तर प्रदेश 150 ml ऑफ मिल्क प्रायमरी और 200 ml मिल्क सेकंडरी सेशनल फ्रूट्स थर्सडे एंड मंडेला. वेस्ट बंगाल चिकन मीट फिश सर इन अ सर्टन डिस्ट्रिक्ट एग्स इन कोलकाता ऑन पिरियोडिक ओकेशन 2 days इन अ वीक.
अंदमान अँड निकोबारमध्ये एक बनाना 2 डे इन अ वीक 1 डे इन अ वीक. चंदीगडमध्ये तिथे भोजन प्रोव्हाइड करणार सप्लिमेंटेशन प्रोव्हिजन ऑफ स्वीट और नमकीन बाय द कम्युनिटी मेंबर्स व्हॉलंटरली ऑन अ पिरियड ऑफ ओकेशन. दादरा अँड नगर हवेली, दमन दीव, दिल्ली और पोंडिचेरीमध्ये गिफ्टेड ऑफ मिल्क असेल, ओके, ज्वारी वगैरे असेल, शिरा असेल, ओके, या टाईपमध्ये त्यांना प्रोव्हाइड करणार. ओके. दादरा अँड नगर हवेलीमध्ये प्रोव्हिजन ऑफ सेशनल फूड, सुखडी आपण त्याला बोलू शकतो, व्हीट फ्लॉवर, जेगरी घी स्वीट, शिरा, सेमोलिना स्वीट, लापसी असेल, ब्रोकन व्हीट असेल, घी असेल, नट्स, ड्रायड फ्रूट्स, स्वीट्स. दामू अँड दीवमध्ये बनाना एक सलाद 3 इन अ वीक. दिल्लीमध्ये गिफ्ट मिल्क फ्री मिल्क फॉर अ स्कूल स्टुडंट इन 5 डे इन अ वीक. पोंडिचेरीमध्ये 100 ml ऑफ मिल्क प्रोव्हाइड करणार न्यूट्रिशनल सप्लिमेंटेशन फूड ऑन अ पिरियडिक ओकेशन. ओके. सो या टाईपमधले न्यूट्रिशनल प्रोफायलॅक्सिस ॲनिमिया कंट्रोल प्रोग्राम आपण याला असं बोलू शकतो की ज्यामध्ये सप्लिमेंटेशन प्रोव्हाइड करणार. ओके. सो आपण यामध्ये बघितलं होतं की आपला प्रोग्रामचे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह जे की ॲनिमियाला रिकवर करणार. ओके. बेनिफिशियरी ॲक्टिव्हिटीज बघितल्या होत्या आपण. ऑर्गनायझेशन कोणाच्या थ्रू होणार, सब सेंटर आणि पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटरच्या अंडर. आणि ॲडिशनल फूड्स कोणते प्रोव्हाइड करणार बाय द स्टेट्स. ओके. सो या ठिकाणी आपला हा टॉपिक संपला आहे. आपल्या टॉपिकचं नाव होतं ॲनिमिया. एक मिनिट. आपल्या टॉपिकचं नाव होतं नॅशनल न्यूट्रिशनल ॲनिमिया प्रोफायलॅक्सिस प्रोग्राम. हा आपला टॉपिक होताच. ओके. सो या ठिकाणी आपला टॉपिक संपला आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीवन.